महाराष्ट्रातल्या शक्तीपीठ या नव्या एक्सप्रेसवेसाठी वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत। शक्तीपीठ महामार्ग राज्याच्या कोणत्या भागातून जाणार आहे याची सविस्तर माहिती एनडीटीव्ही मराठीच्या हाती आली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या या महामार्गाच्या उभारणीसाठी महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आले। शक्तीपीठ महामार्गासाठी पर्यावरण मंजुरी मिळवण्यासाठी MSRDC कडून अर्ज दाखल करण्यात आलाय। या अर्जासोबतच महामार्गाचं आरेखन देखील सादर करण्यात आलंय। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे मंजुरीसाठी अधिकृतपणे प्रस्ताव पाठवलाय। वर्धा जिल्ह्यातल्या पवनार ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पत्रादेवीपर्यंत 802 किलोमीटरच्या नव्या शक्तीपीठ महामार्गासंदर्भात मोठी अपडेट पुढे येते आहे आणि या शक्तीपीठ महामार्गासंदर्भात एन्व्हायरमेंट क्लिअरन्ससाठी अर्ज जो आहे तो MSRDCनं केंद्रीय पर्यावरण विभागाकडे MOEF कडे दाखल केला आहे। या अर्जासोबत आरेखन जे आहे ते सुद्धा सबमिट करण्यात आलं आणि हे आरेखन जे आहे अलाइनमेंट ही NDTVच्या हाती आहे। या स्क्रीनवरती आपण पाहू शकतो की ही जी अलाइनमेंट आहे ही सुरुवातीपासून म्हणजे हा महामार्ग वर्धेपासून सुरू होतो, वर्धा जिल्ह्यातल्या पवनारपासून आणि पत्रादेवीपर्यंत संपतो। हा पत्रादेवी हा जो भाग दिसतोय हा पत्रादेवी भाग या ठिकाणी गोवा पत्रादेवी गोवा चेकपोस्ट दिसते आहे। या चेकपोस्ट पर्यंत आरेखन जे आहे टाकण्यात आलेला आहे। हा हायवे दिसतो आहे गोवा आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवरचा हा हायवे आहे आणि या हायवे पासूनच हे आरेखन जे आहे टाकण्यात आलेलं आहे। ही जे लाल रेष दिसते आहे ही एक अलाइनमेंट आहे आणि याच्या पुढे काही ठिकाणी 2 अलाइनमेंट टाकण्यात आलेले आहे। म्हणजे त्या पर्यायी अलाइनमेंट्स आहे। म्हणजे काही ठिकाणी जर अडचण निर्माण झाली तर ती पर्यायी या ठिकाणची अलाइनमेंट आहे। यासोबतच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी वाद निर्माण झाला होता त्या ठिकाणी 2 सरळ रेषा दिसत आहेत। एक गुलाबी रेष दिसते आहे, एक लाल रेष दिसते आहे। त्यामुळे या ठिकाणी 2 अलाइनमेंट ऑलरेडी आखून ठेवण्यात आलेले आहे आणि दोन्ही अलाइनमेंटसाठी पर्यावरण विभागाकडे केंद्रीय पर्यावरण विभागाकडे हे प्रेझेंटेशन जे आहे हे सादर करण्यात आलेलं आहे आणि गुगल अर्थच्या माध्यमातून या ठिकाणी प्रत्येक अक्षांश रेखांश खसरे असतील ते एकर असतील ते सुद्धा या ठिकाणी नोंद करण्यात आलेली आहे। आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जाऊ आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण एक गाव घेऊया आणि त्या गावामध्ये जाऊन आपण प्रयत्न करू की अलाइनमेंट जी आहे ती 2 पद्धतीनं कशी टाकण्यात आलेली आहे। गोकुल नावाचं गाव आहे या ठिकाणी गोकुल शिरगाव, या गोकुल शिरगाव दिसत आहे आणि पाटण नावाचं गाव दिसत आहे, पाटण कोडोली नावाचं गाव। या गावामध्ये 2 अलाइनमेंट आहे। या ठिकाणी निळी एक अलाइनमेंट दिसते आहे आणि एक लाल अलाइनमेंट दिसते आहे। सध्या शेती आहे पूर्ण प्रकार या ठिकाणी आणि एक रोड दिसतोय। त्यामुळे जवळपास हे 1-1.5 किलोमीटरचं अंतर आहे आणि या 2 किलोमीटरच्या अंतरामध्ये 2 वेगवेगळे अलाइनमेंट टाकून ठेवण्यात आलेले आहे। त्यामुळे जर एका अलाइनमेंटमध्ये काही अडचण आली तर दुसऱ्या अलाइनमेंट वापरता येईल आणि या 2 या ठिकाणी रेषा ज्या दिसत आहेत या 2 रेषा ज्या आहेत या निळी रेष आणि लाल रेषच्या मधला भाग जो आहे हा हायवेसाठी घेतला जाणार आहे आणि यासोबतच दुसरी अलाइनमेंट सुद्धा आहे। त्यामुळे आता मोठ्या प्रमाणामध्ये शेती जी आहे ती लागणार आहे या प्रकल्पासाठी आणि समृद्धी महामार्गासाठी ज्या पद्धतीनं जमिनी घेण्यात आल्या 4 पट मोबदला मिळाला आणि विदर्भापासून ते इगतपुरीपर्यंत भिवंडीपर्यंत हा रोड जो आहे पूर्ण तयार झाला आणि शेतकऱ्यांचा विरोध सुरुवातीला होता, नंतर तो मावळला आणि समृद्धी महामार्ग हा वेळेत पूर्ण झाला। त्यामुळे आता समृद्धीसारखंच हा जो हायवे आहे नवा शक्तीपीठ हायवे यासाठी सुद्धा अलाइनमेंट जी आहे ती फायनल झाली आहे आणि या अलाइनमेंटची ही फाईल जी आहे ही MOEF म्हणजे केंद्रीय पर्यावरण विभागाला पाठवण्यात आलेली आहे। या 802 किलोमीटरच्या हायवेसाठी वेळ निश्चित करण्यात आलेली आहे। त्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी कालच नांदेडमध्ये सांगितलं की विरोध खूप मोजक्या लोकांचा आहे आणि सर्व आमदार पाठीशी आहेत सरकारच्या की हा शक्तीपीठ हायवे व्हायला पाहिजे। आणि सर्वात मोठी अपडेट की आता अलाइनमेंट जी आहे पॅकेज 3 आणि पॅकेज 4 ची ही NDTVच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला पाहता आली आहे आणि या अलाइनमेंटवरच जमीन भूसंपादनचं होईल आणि भूसंपादन झाल्यानंतर याच ठिकाणी टेंडर्स जे आहे ते काढले जातील। त्यामुळे शक्तीपीठ महामार्गानं आता वेग घेतला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण मुधोळकर, NDTV मराठी, नागपूर।